मुंबईत पहिल्याच पावसात मिलीमीटरची सेंचुरी। मुंबई शहरात रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत 184 मिलीमीटर पाऊस। मुंबईच्या पश्चिम उपनगरात सकाळी 6 पर्यंतच्या 8 तासात 190 मिलीमीटर पाऊस, तर मुंबईच्या पूर्व उपनगरात सकाळी 6 पर्यंतच्या 8 तासात 154 मिलीमीटर पावसाची नोंद। मुंबई शहर परिसर, मुंबई उपनगरात रात्रीपासून जोरदार पाऊस। कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई भागात पावसाची हजेरी। जेव्हीएलआर, दादर, माटुंगा, किंग सर्कल, कुर्ला, नेहरू डेपोजवळ साचलं पाणी, तर ठाण्यातही पावसाची संततधार। एबीपी माझाच्या बातमीनंतर मुंबईतल्या अंधेरी सबवे बाहेरील मॅनहोलवर झाकण। उघडं असलेल्या मॅनहोलची एबीपी माझानं दाखवली होती बातमी। दुर्घटना होऊ नये यासाठी मॅनहोल बाहेर लावलं होतं लाकूड। सुदैवानं मोठी दुर्घटना टळली। अंधेरी सबवे परिसरात पाणी ओसरण्यास सुरुवात। पावसाची रिपरिप कमी झाल्यानं पाणी ओसरलं। रात्रभर झालेल्या पावसामुळे साचलं होतं पाणी। मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अंधेरीतील विजयनगर परिसरात झाड कोसळलं। एमआयडीसी विजयनगर ते मरोळ पोलीस कॅम्प आणि आरे कॉलनीला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर झाड कोसळले। रस्त्यावरून झाड बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू। रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या कारवर झाड कोसळल्यानं कारचंही नुकसान। मुंबईच्या दादर परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस आणि त्यामुळे परिसरात अनेक ठिकाणी साचलं पाणी। दादर पूर्वेतील स्वामीनारायण मंदिर परिसरात साचलं पाणी। मुंबईच्या परळ रेल्वे स्टेशन परिसरातही पावसाचं पाणी आणि त्यामुळे मुंबईकरांचा वेग मंदावलाय। साचलेल्या पाण्यातून मुंबईकर वाट काढतायत। मुंबई उपनगरात मुसळधार पावसाची हजेरी। अंधेरी, गोरेगाव ते कांदिवली भागामध्ये तुफान पाऊस। सकाळपासून विश्रांती घेतल्यानंतर रात्री 11 नंतर परिसरात पाऊस। रस्त्यांना नदीचं स्वरूप। मुंबईच्या सखल भागातील घरात शिरलं पावसाचं पाणी। सीतानगर, चिमणभाई चाळ आणि सुरेश भवन परिसरात साचलं पाणी। पावसाची संततधार कायम असल्यानं पाण्याचा निचरा होण्यास विलंब। ठाणे परिसरातील रुनवाल प्लाझा परिसरात पावसामुळे एक झाड कोसळले। कार, ऑटो आणि बाईकवर झाड पडले। कार आणि बाईकचं नुकसान झाल्याची माहिती। कोसळलेलं झाड अग्निशमन दलानं बाजूला केलंय। ठाण्यात सकाळी मुसळधार पाऊस आणि त्यामुळे सखल भागात पाणी साचलंय। ठाण्यातील हायवेवरही पाणी साचलंय। वाहतुकीचा वेगही मंदावलाय। ठाणे शहरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस। काही सखल भागात साचलं होतं पावसाचं पाणी। सध्या स्टेशन परिसर आणि मार्केटमध्ये पाणी साचलंय। शहरासाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात रात्रीपासून पावसाची रिपरिप। परिसरात गारवा निर्माण झालाय, तर वीज खंडित झाल्यानं नागरिक मात्र त्रस्त झाले। नवी मुंबईच्या वाशी बाजार समिती परिसरातही तुफान पाऊस। पावसाचं पाणी साचल्यानं बाजार समितीत येणाऱ्या ग्राहकांची गैरसोय, तसेच भाजीपाला बाजार समितीत नेण्यासही अडचण। नालासोपाऱ्यातही तुफान पाऊस। पावसामुळे सखल भागात साचलं पाणी। रस्त्यांना तळ्यांचं स्वरूप। रस्त्यावर गुडघाभर पाणी। वाहन चालकांना वाहन चालवताना करावी लागते कसरत। वसई परिसरातल्या केटी व्हिलेज इथे गाय चिखलात अडकली होती। चिखल खोल असल्यानं गायीला बाहेर निघता येत नव्हतं। याची माहिती हनीफ पटेल यांनी अग्निशमन दलाला दिली। त्यांनी तत्काळ गायीला चिखलातून बाहेर काढलं आहे। रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग, मुरुड तालुक्यात जोरदार पाऊस। शहरातील सखल भागात पाणी साचलंय। पावसामुळे वाहतुकीचा वेगही मंदावला। साचलेल्या पाण्यातून वाट काढताना शाळकरी मुलांना करावी लागली कसरत। रायगड जिल्ह्याला आज मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा। सकाळपासूनच ढगाळ वातावरण। मुसळधार पाऊस कोसळल्यानं अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याचा प्रकार समोर। रायगडच्या पेण तालुक्यात गणेश मूर्ती कारखान्याला पावसाचा फटका। कारखान्यात पाणी शिरल्यानं गणेश मूर्ती भिजल्या। नाल्याचा प्रवाह अडल्यामुळे पाणी थेट गणेश मूर्ती कारखान्यात शिरलं। स्थानिक प्रशासनानं उपाययोजना करण्याची मागणी। सांगली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात संततधार पाऊस। शेतीच्या कामांना वेग येणार। नागरिकांना उकाड्यापासूनही दिलासा। सांगलीच्या शिराळा तालुक्यासह चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस। भात उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। वारणा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस झाला असून पाथरपुंजा इथे अवघ्या 12 तासात 147 मिलीमीटर, तर निवळे येथे 78 मिलीमीटर पावसाची नोंद। अकोल्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। अकोला शहरासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाची दमदार हजेरी। अकोट शहरात पहिल्या पावसात नाले सफाईचा फज्जा। अनेक घरात पाणी शिरल्याचं पाहायला मिळालंय। भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। कच्चरखेडा गावात विशालकाय कडुनिंबाचं झाड सुमित्रा मेश्राम यांच्या गुरांच्या गोठ्यावर कोसळले। 4 बकऱ्यांचा मृत्यू झाल्यानं शेतकऱ्याचं नुकसान। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातही पावसाचा कहर। पहिल्याच पावसात शहरातील रस्ते पाण्याखाली। नगरपालिकेच्या नाले सफाईची पहिल्याच पावसात पोलखोल। गाळ साफ न झाल्यानं नाल्यातील पाणी रस्त्यावर आले। नागरिकांची प्रचंड गैरसोय।
रत्नागिरी शहरातील चुकीच्या खोदकामामुळे संरक्षक भिंत कोसळली. 70 ते 80 फूट संरक्षक भिंत कोसळली. रस्ताही खचला. संरक्षक भिंतीला लागूनच सुरू होतं अवैध खोदकाम आणि त्यामुळे 7 ते 8 घरांना धोका. अवैध काम करणाऱ्यांवर कारवाईची मागणी. नाशिकच्या नांदगाव शहर परिसरातही रिमझिम पाऊस. तर ग्रामीण भागात पेरणीपूर्व शेती मशागतीची कामं पूर्ण झाल्यामुळे खरीपाच्या पेरणीला वेग येणार. शेतकऱ्यांना दिलासा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.